हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हॅड टूचा उपयोग हा इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करतात ते शिकणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हॅव टू, हॅज टू आणि हॅविंग टूचा उपयोग हा केव्हा आणि कसा करतात ते शिकलो होतो. तेव्हा हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तेव्हा तुमची हॅड टूची ही जी कन्सेप्ट आहे ती सुद्धा मग नक्कीच क्लिअर होईल. आता हॅड टूचे मिनिंग काय आहे, तर एखादी गोष्ट करावी लागली म्हणजेच काय, तर भूतकाळामध्ये एखादी गोष्ट आपल्याला इच्छा नसताना करावी लागली किंवा त्यावेळेस तशी आवश्यकता होती म्हणून ती आपल्याला करावी लागली. अशा वेळेस आपण हॅड टूचा उपयोग हा इंग्रजीमध्ये करत असतो. आता हॅड टू हे हॅव टूचे भूतकाळी रूप म्हणजेच पास्ट फॉर्म आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅड टूचा उपयोग करताना हॅड टूची ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य आणि त्यानंतर प्रश्नार्थक वाक्य अशा तीनही प्रकारच्या वाक्यांमध्ये आपण हॅड टूचा उपयोग करायला शिकणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आता इथे बघा, मी सर्वात आधी इथे स्ट्रक्चर लिहिलेलं आहे. तर हे स्ट्रक्चर कशासाठी आहे की जेव्हा आपण हॅड टूचा उपयोग करतो तेव्हा वाक्य जर होकारार्थी असेल तर अशा वेळेस मग इंग्रजीमध्ये त्याचे स्ट्रक्चर कसे असेल तर अशा प्रकारचे असेल. तर सर्वात आधी मग काय घ्यायचं असते, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घ्यायचा असतो. त्यानंतर घ्यायचं असते हॅड टू, त्यानंतर घ्यायचं असते V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. हे स्ट्रक्चर म्हणजेच रचना आहे होकारार्थी वाक्यांसाठी. आता बघा, मग मी इथे आता एक मराठी सेंटेन्स घेतलेला आहे. मला तुला काल फोन करावा लागला म्हणजेच काय, भूतकाळामध्ये माझी इच्छा नव्हती पण काहीतरी अशी गरज होती की मला फोन करावा लागला म्हणून आपण अशा प्रकारचं वाक्य बोलत असतो की मला तुला काल फोन करावा लागला. मग आता हे वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये कसं बोलाल, तर सर्वात आधी तुम्हाला काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, तो आहे मला. मग मलासाठी आपण इथे घेणार आहोत आय. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅड टू, आय हॅड टू. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. आता क्रियापद इथे काय आहे, फोन करावा लागला, फोन करणे हे क्रियापद आहे. मग त्यासाठी आपण काय घेतो इंग्रजीमध्ये, कॉल. म्हणून आपण इथे V1 फॉर्म म्हणजेच त्याच्या बेस फॉर्ममध्ये आपण इथे ते घेणार आहोत. आय हॅड टू कॉल, मला फोन करावा लागला. कोणाला फोन करावा लागला, तर इथे काय दिलेलं आहे, तुला. तुला हे ऑब्जेक्ट आहे. मग तुला यासाठी आपण काय घेत असतो इंग्रजीमध्ये, तू किंवा तुला, आय हॅड टू कॉल यू घेत असतो. आणि जो राहिलेला शब्द आहे तो ऑब्जेक्ट नंतर आपण घेत असतो, तो आहे काल. मग कालसाठी आपण वापरत असतो इंग्रजीमध्ये येस्टरडे. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, येस्टरडे. आय हॅड टू कॉल यू येस्टरडे, मला तुला काल फोन करावा लागला, अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मला इंग्रजी बोलावे लागले. बघा, म्हणजेच तिथे काहीतरी गरज होती म्हणून माझी इच्छा नव्हती पण मला इंग्रजी बोलावे लागले. मग आता इथे सुद्धा आपण स्ट्रक्चरनुसारच घेणार आहोत. इथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे मला, त्यासाठी आपण आय वापरतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते हॅड टू. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते, क्रियापदाचं पहिलं रूप. इथे बोलावे हे क्रियापद आहे म्हणजेच मूळ क्रियापद बोलणे आहे. मग बोलण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये स्पीक हा शब्द वापरत असतो. म्हणून आपण इथे घेणार आहोत आय हॅड टू स्पीक, मला बोलावे लागले. काय बोलावे लागले, ऑब्जेक्ट काय आहे, इंग्रजी. म्हणून आपण ते सर्वात शेवटी घेणार आहोत इंग्लिश. बघा, अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीमध्ये तयार झालेलं आहे, होकारार्थी वाक्य. आय हॅड टू स्पीक इंग्लिश, मला इंग्रजी बोलावे लागले. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, काल त्याला मुंबईला जावे लागले. बघा, काल त्याला मुंबईला जावे लागले. मग आता हे सुद्धा सेंटेन्स तुम्ही इंग्रजीमध्ये कसं बोलाल, हॅड टूचा उपयोग. कारण इथे जावं लागलं आहे, इच्छा नसेल तरी त्याला तिथे जावं लागलं कारण तशी गरज असेल म्हणून. मग आता काल हा जो शब्द आहे तो तुम्ही सुरुवातीला सुद्धा घेऊ शकता किंवा वाक्याच्या शेवटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कुठेही घेतलं तरी ते वाक्य तुमचं बरोबरच येणार आहे. मग आता इथे आपण आधी घेऊ काल, म्हणजेच त्यासाठी आपण वापरत असतो येस्टरडे, येस्टरडे. आता त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घ्यायचा असतो, तो आहे त्याला. त्यासाठी आपण वापरत असतो ही. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते हॅड टू.
ही हॅड टू, यस्टरडे ही हॅड टू. नंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप इथे घ्यायचं आहे. क्रियापद आहे जावे म्हणजेच जाणे, त्यासाठी आपण गो हा शब्द वापरत असतो, म्हणून आपण इथे घेणार ही हॅड टू गो. कुठे जावे लागले, ऑब्जेक्ट काय आहे तर मुंबईला, म्हणून आपण इथे घेणार आहोत कुठे जावे लागले, त्यासाठी आपण इथे टू मुंबई असं घेणार आहोत. मुंबईला आहे म्हणून इथे टू मुंबई असं आपण इथे घेणार आहोत. बघा अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. यस्टरडे ही हॅड टू गो टू मुंबई, काल त्याला मुंबईला जावे लागले. किंवा असं सुद्धा म्हणू शकता ही हॅड टू गो टू मुंबई यस्टरडे, म्हणजे हे यस्टरडे शेवटी सुद्धा घेतलं तरी ते बरोबरच येणार आहे. तर अशा प्रकारे आपण ही 3 एक्झाम्पल्स पाहिले हॅड टूचा उपयोग करून. आपण होकारार्थी वाक्य पाहिली, जी आपण बऱ्याच वेळेला आपल्या रोजच्या बोलण्यात ही वाक्य अशा प्रकारची येत असतात. आता आपण निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत, म्हणजेच काय तर नकारार्थी वाक्य बघणार आहोत. मग आता नकारार्थी वाक्य बनवताना इंग्रजीमध्ये त्याचं रचना म्हणजे स्ट्रक्चर अशा प्रकारे असणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट, त्यानंतर आता नकार आहे म्हणून आपण नॉट घेत असतो, म्हणजेच डिड नॉट. सहाय्यकारी क्रियापद आपण काय घेणार आहोत इथे डिड, आणि नकार आहे म्हणून नॉट. पण मग इथे आपण संक्षिप्त रूप घेणार आहोत डिडंट. डिड नॉटचं संक्षिप्त रूप डिडंट. त्यानंतर आता इथे हॅड टू घेणार आहोत का तर नाही. इथे हे महत्त्वाचं आहे, इथे आपण हॅव टू घेणार आहोत. का तर इथे सहाय्यकारी क्रियापद आपण डिड वापरलेलं आहे, डिड वापरलं म्हणून हॅडचं आपण इथे काय केलेलं आहे हॅव टू. इट्स अ ग्रॅमॅटिकल रूल, म्हणून डिडंट नंतर हॅव टू वापरायचं हे लक्षात ठेवायचं. हॅड नाही, ते चुकेल. जर तुम्ही इथे हॅड वापरलं तर ते चुकेल, म्हणून आपण काय घेणार आहोत डिडंट हॅव टू. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप V1 फॉर्म आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट. तर आता यासाठी आपण एक एक्झाम्पल इथे मराठीतलं मी घेतलेलं आहे. बघा निगेटिव्ह वाक्य बनवणार आहोत आपण. त्यांना त्यांचे घर विकावे लागले नाही. नाही म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे. मग आता हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं येईल तर सर्वात आधी आपण काय घेणार आहोत सब्जेक्ट. तो काय आहे त्यांना, म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये दे म्हणतो दे. नंतर आपल्याला वापरायचं आहे हेल्पिंग वर्ब डीड आणि नॉट, म्हणून आपण इथे घेणार आहोत डिडंट. दे डिडंट. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे हॅव टू. दे डिडंट हॅव टू. नंतर आपल्याला V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. ते क्रियापद कोणतं आहे विकावे, म्हणजेच काय मूळ क्रियापद विकणे. त्यासाठी आपण सेल हा शब्द इंग्रजीत वापरतो, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सेल म्हणजेच विकणे. दे डिडंट हॅव टू सेल. त्यांना विकावं लागलं नाही. काय विकावं लागलं नाही, ऑब्जेक्ट काय आहे त्यांचे घर, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत त्यांच्यासाठी देअर, आणि घरसाठी आपण वापरत असतो हाऊस. बघा दे डिडंट हॅव टू सेल देअर हाऊस. त्यांना त्यांचे घर विकावे लागले नाही. अशा प्रकारे आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मला तिथे जाण्याची गरज पडली नाही. बघा असं काहीतरी झालं असेल तर इथे वाक्य घेतलेलं आहे की मला तिथे जाण्याची गरज पडली नाही. मग आता हे सुद्धा सेंटेन्स तुम्ही कसं बनवा स्ट्रक्चरनुसार. सुरुवातीला सब्जेक्ट काय आहे मला, मग मलासाठी आपण काय वापरतो आय. नंतर आपल्याला घ्यायचं आहे डिडंट. बघा डिड नॉट ऐवजी डिडंट. आय डिडंट. नंतर काय घ्यायचं आहे हॅव टू. हॅव टू. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे V1 फॉर्म. क्रियापद कोणतं आहे इथे जाण्याची गरज पडली नाही, तर हॅव टू गो देअर. गो देअर गरज पडली नाही. आय डिडंट हॅव टू गो देअर. देअर म्हणजेच काय तिथे. हे तिथेसाठी आपण इथे देअर वापरलेलं आहे. डिडंट हॅव टू गो देअर. मला तिथे जाण्याची गरज पडली नाही. अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा, मला जेवण बनवावे लागले नाही. आता इथे सब्जेक्ट सर्वात आधी घ्यायचा आहे, तो आहे मला. मलासाठी आपण वापरतो आय. नंतर आपल्याला घ्यायचं आहे डिडंट हॅव टू. मला लागले नाही. काय लागले नाही, काय करावे लागले नाही, जेवण बनवावे लागले नाही, म्हणून आपण इथे घेणार आहोत जेवण बनवणे कुक फूड. बघा आय डिडंट हॅव टू कुक फूड. मला जेवण बनवावे लागले नाही. अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे येणार आहे. आता आपण सुरुवातीला ॲफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी वाक्य पाहिलं, त्यानंतर निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी वाक्य पाहिलं, आणि आता आपण बघणार आहोत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय तर प्रश्नार्थक वाक्य. मग आता प्रश्नार्थक वाक्य कसं बनणार आहे तर बघा भूतकाळी
भूतकाळ असल्यामुळे इथे सर्वात आधी आपण डीड हे सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर घ्यायचं आहे हॅव टू, कारण इथे डीड आलेला आहे म्हणून हॅड टू नाही वापरायचं, हॅव टू वापरायचं. त्यानंतर घ्यायचं आहे V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म. बघा आता इथे फर्स्ट सेंटेन्स मी घेतलेला आहे. तुला बराच वेळ वाट पाहावी लागली का? बघा अशा प्रकारचा प्रश्न आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असतो. मग आता स्ट्रक्चरनुसार आपण याचं ट्रान्सलेशन करणार आहोत. सर्वात आधी तर आपल्याला काय घ्यायचं आहे डीड, मग आपण घेणार आहोत डीड. त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट काय आहे तुला, त्यासाठी आपण यू हा शब्द इंग्रजीत वापरतो. डीड यू, नंतर हे आहे हॅव टू, डीड यू हॅव टू. नंतर क्रियापद वाट पाहणे, वाट पाहणे सॉरी इथे सुटलेलं आहे. तुला बराच वेळ वाट पाहावी लागली का? मग वाट पाहणे त्यासाठी आपण वेट हा शब्द वापरत असतो म्हणून आपण त्याचं पहिले रूप घेणार आहोत डीड यू हॅव टू वेट. तुला वाट पाहावी लागली का? बराच वेळ हा एक शब्द इथे राहिलेला आहे म्हणून तो आपण इथे घेणार आहोत शेवटी फॉर ए लॉंग टाईम. बघा फॉर ए लॉंग टाईम. डीड यू हॅव टू वेट फॉर ए लॉंग टाईम. तुला बराच वेळ वाट पाहावी लागली का? अशा प्रकारे स्ट्रक्चरनुसार आपण हे सेंटेन्स हा प्रश्न इथे बनवलेला आहे. आता नेक्स्ट बघा, तुला तुझी नोकरी सोडावी लागली का? बघा आता इथे सुद्धा सुरुवातीला आपण कशाने सुरुवात करणार आहोत हेल्पिंग वर्ब डीड. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता, तो कोणता आहे तुला. मग त्यासाठी आपण घेत असतो यू. डीड यू हॅव, बघा डीड यू हॅव, त्यानंतर टू. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. आता क्रियापद आहे सोडावी म्हणजेच मूळ क्रियापद सोडणे. मग सोडण्यासाठी आपण लिव हा शब्द वापरत असतो. बघा डीड यू हॅव टू लिव. तुला सोडावी लागली का? काय सोडावी लागले का? ऑब्जेक्ट काय आहे तुझी नोकरी. मग तुझी नोकरी त्यासाठी आपण वापरतो युअर जॉब, म्हणजेच युअर म्हणजे तुझी, जॉब म्हणजे नोकरी. इथे हॅव आलेला आहे. बघा डीड यू हॅव टू लिव्ह युअर जॉब. तुला तुझी नोकरी सोडावी लागली का? अशा प्रकारे मग हे इंट्रोगेटिव्ह तयार झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा, तुला सर्व कपडे धुवावे लागले का? बघा तुला सर्व कपडे धुवावे लागले का? मग आता हे कसं येणार आहे इथे सुद्धा आपण सुरुवात कशाने करणार आहोत डीडने. डीड इथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता इथे सुद्धा आहे यू. नंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅव टू. डीड यू हॅव टू. त्यानंतर आपल्याला क्रियापद आधी मराठी वाक्यातलं माहिती पाहिजे. कपडे धुवावे, धुणे म्हणजेच त्याला आपण काय कपडे धुणे यासाठी आपण वॉश हा शब्द वापरत असतो म्हणून तो आपण घेणार आहोत डीड यू हॅव टू वॉश. तुला धुवावे लागले का? काय धुवावे लागले का? ऑब्जेक्ट आहे सर्व कपडे म्हणून आपण इथे सर्वसाठी ऑल क्लोथ्स. बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. डीड यू हॅव टू वॉश ऑल क्लोथ्स. तुला सर्व कपडे धुवावे लागले का? अशा प्रकारे. बघा म्हणजेच आतापर्यंत आपण हॅड टूचा उपयोग करून आपल्या रोजच्याच बोलण्यातली मराठीतली वाक्य घेतलेली आहेत. तर ते होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थक अशा तीनही प्रकारामध्ये आपण हॅड टूचा उपयोग हा त्याच्या रचनेनुसार करून मराठी वाक्यांचे इंग्रजीत रूपांतर केलेले आहे. आता इथे बघा एक शेवटचं वाक्य मी इथे लिहिलेलं आहे. मला माझ्या आईला मदत करावी लागली. आता हे जे वाक्य आहे ह्या मराठी वाक्याचं हॅड टूचा उपयोग करून तुम्ही आधी होकारार्थी वाक्य बनवायचं, त्यानंतर नकारार्थी वाक्य बनवायचं आणि शेवटी इंट्रोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य बनवायचं. आणि हे तिघही ॲन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तिथे मी तुमचे जे हॅड टूचा उपयोग करून तुम्ही जे सेंटेन्सेस तयार करणार आहात ते मी तिथे तुमचे चेक करणार आहात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅड टूचा उपयोग हा इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा ते त्याच्या रचनेनुसार शिकलो. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.